साईचरण भजन मंडळाचा गोकुळाष्ट दिनानिमित्त खार येथे भजनाचा कार्यक्रम होता आणि तो कार्यक्रम संपून मला गणपतीपुळे येथे निघायचं होतं. गाडी थांबली होती. हाय गाईज, जय एकविरा, ओम साईराम. तुमचा सर्वांचा लाडका विघ्नेश तांडेल. आता नुकताच साईचरण भजन मंडळाचा गोकुळाष्टमी निमित्त खार येथे प्रोग्राम होता आणि कार्यक्रम संपलेला आहे आणि आता आम्ही निघालेले आहेत गणपतीपुळे येथे. तुम्ही पाहू शकता, खूप भिजलेलो होतो. परत गाडीमध्ये येऊन कपडे चेंजेस केले. आता आम्ही निघालेले आहेत गणपतीपुळ्यासाठी. तर तुम्ही पाहू शकता, बघा तुम्ही पाहू शकता सुनील दादा आपल्या सोबत आहे. अमोल भाऊला पण पाहू शकतात, गाडी चालवत आहे. आणि आपल्या साईचरण भजन मंडळाचा लाडका मनीष तुम्ही पाहू शकता, त्याला सुद्धा तो ड्रायव्हरच्या बाजूला बसलेला आहे आपल्या अमोल भाऊच्या. गुगल मॅप आमचा. खूप पाऊस पडत आहे आणि आम्ही निघालेले आहेत गणपतीपुळ्यासाठी. तुम्ही पाहू शकतात पाऊस जोरदार आहे, पण आम्ही गाडीमध्ये असल्यामुळे आम्हाला पाऊस काही लागत नाही आहे. आम्ही सेफ आहे. ड्रायव्हरला थोडासा पाऊस लागतो आपल्या अमोल भाऊला, पण AC सुद्धा चालू आहे, त्यामुळे थंडी पाऊस सगळं सहन करायला लागते. हाय गाईज, आम्ही आता आलेले आहेत CNG भरायला पनवेलच्या पुढे. खूप पाऊस पडतो आहे, तुम्ही बघू शकता. आम्ही CNG भरायसाठी थांबलेले आहेत. हाय गाईज, पाऊस खूप पडत आहे, त्यामुळे अमोल दादाला पण झोप आलेली आहे. त्यामुळे आम्ही वेलकम रेस्टॉरंट, तुम्ही पाहू शकता 3 स्टार हॉटेल आहे वेलकम रेस्टॉरंट. त्यामध्ये आम्ही आता 2-3 तासासाठी विश्रांतीसाठी आम्ही रूम बुक केलेली आहे. तर आम्ही आता विश्रांतीसाठी जातो आहे. नंतर पुढचा सफर आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवू. थोडक्यात विश्रांती करून आम्ही लगेच तेथून निघाले आणि निघताच काय, तेथून निघताच लगेच पहाट झाली होती. तुम्ही पाहू शकतात मस्त हिरव्या हिरव्या डोंगराच्या मधून आमची गाडी चाललेली आहे आणि सकाळचं पहाटेचं वातावरण झालेलं आहे. तुम्ही पाहू शकतात, खूप छान दिसत होतं. आणि पहाटेचं वातावरण म्हणजे खूप कमी वेळा माझ्या नशिबात मला पाहायला मिळतो, कारण मी घरी असल्यावर थोडंसं लेट उठतो, त्यामुळे मला पहाटेचं वातावरण जास्त पाहायला मिळत नाही. आणि पुढे गेलो तर काय, नशीबच माझं. असं वाटत होतं की हिमालय पर्वतामध्येच आलं आहे. फक्त हिमालय पर्वतामध्ये बर्फ असतो पर्वतावर आणि इथे फक्त ढगं उतरली होती डोंगरावर. खूप छान असं निसर्गरम्य वातावरण झालं होतं. खूप पाहायला खूप मन आतुर झालं होतं आणि खरंच खूप मन भरून मी निसर्गरम्य वातावरण पाहत होतो. कशेळी घाटाचा भुहेरी मार्ग आला, ज्याला आपण टनल असं म्हणतो. तो टनलमध्ये आम्ही घुसताच मला एकविराईची आठवण झाली. मला असं लगेच आठवलं की अरे, लोणावळ्याला सुद्धा 2 टनल लागतात. आणि खूप छान असा टनल बांधला होता आणि त्या टनलमधून जाण्याचा आनंदसुद्धा वेगळाच होता. टनलमधून बाहेर निघताच काय पाहतोय तर काय, खूप असं मस्त हिरवगार डोंगराळ भाग, जोरदार पडणारा पाऊस आणि सगळीकडे निसर्गरम्य असणारं हिरवळ वातावरण. खूप छान असं नजरेला भिडत होतं आणि त्यात डोंगरावर उतरलेली ती अशी खूप सारी मस्त सफेद रंगाची ढगं. त्यानंतर लगेचच आम्ही खेड येथे पोचलो सुनीलदादा आणि अमोलदादाच्या घरी. गाईस, सकाळचे 6:45 वाजले आणि आम्ही पोचलेले आहेत. तुम्ही पाहू शकतात, आम्ही निघाल्यापासून पाऊस जरासुद्धा थांबलेला नाही आहे आणि सगळीकडे तुम्ही पाहू शकतात हिरवगार वातावरण आहे, मस्त निसर्गरम्य वातावरण आहे. तुम्ही पुढे बघू शकतात मनीष आणि सुनील दादा चालले सामान घेऊन. आता जस्ट 6:45 वाजता आम्ही पोचलेले आहेत. आम्ही तिथे पोचलो आणि थोडा वेळ विश्रांती करून लगेच आंघोळ करून फ्रेश झालो आणि नाश्ता करायला बसलो. हाय गाईस, तुम्ही पाहू शकता सुनील दादा नाश्ता करायला बसलाय. नाश्त्यामध्ये रोटी आणि चटणी खातोय. मनीषला तुम्ही पाहू शकतात, घावणं म्हणतात त्याला, चटणी नाही. ओके, घावणं खायला बसलेले आहेत. आणि तुम्ही एक छोटीशी मांजर सुद्धा पाहू शकतात. तिला आमच्यावर खूप त्रास होतोय. नवीन मांजर आणि ती सुनील दादाच्या मागे मागेच फिरते आहे कालपासून. हाय गाईज, आम्ही आता निघालेलो आहे फिरायला. कोकण बघायला आलेले आहेत आम्ही आणि आता निघालेले आहेत फिरायला. तर तुम्हाला आम्ही दाखवतो, तुम्ही सगळ्यांनी नक्की पहा. बघा कसं हिरवगार शेत, मस्त रान मोकळं झालंय, खूप छान. आणि पाऊस काय आमची वाट सोडत नाही. घराच्या समोरच छान पद्धतीने शेती केली होती
आणि त्या शेतीमध्ये किनाऱ्याला एक पायवाट ठेवली होती. त्याच पायवाटेतून आम्ही आत बाहेर करत होतो. पाऊस पडतोय आणि आमची गाडी पुढे गेलेली आहे आणि तुम्ही पाहू शकतात मनीष कपडे घेऊन चाललेला आहे. तुम्ही पाहू शकतात कोंबडे सुद्धा मनमोक्त फिरत आहेत आणि आनंद घेत आहेत. त्यानंतर आम्ही आलो सुनील दादा आणि अमोल दादा यांच्या घरी, म्हणजे त्यांच्याच आजीकडे. आणि येताच अमोल दादाची दादानी गळाभेट घेतली. आणि तुम्ही पिंजऱ्यात पाहू शकतात कुत्रा पाळला होता, कारण गावी कुत्रा असणं गरजेचं आहे. जनावर बाहेर फिरत असतं, त्यामुळे तुम्ही बघू शकतात की एक वासरूसुद्धा पाळलं होतं गाईचं. आणि ते वासरू खूप छोटंसं होतं, म्हणजे नुकताच जन्म घेऊन बाहेर आलं होतं. 4-5 दिवसाचं ते वासरू होतं. काय छान दिसत होतं. त्यानंतर आम्ही गावातून निघालो फिरण्यासाठी, म्हणजेच कोकण बघण्यासाठी. माझी खूप मनापासून इच्छा होती की मला गणपतीपुळे पाहायचं होतं. मी दादाला सांगितलं होतं की दादा तू काही पण कर, पण मला गणपतीपुळे दाखव. पण पाऊससुद्धा खूप पडत होता, त्यामुळे मी सुद्धा काही बोलू शकत नव्हतं, कारण सगळीकडे पाणी साचलं होतं. जाता जाता आम्ही खूप धमाल केली. खूप गाडीमध्ये स्पीकर लावून नाचतसुद्धा होतो. खूप छान असं मज्जा करत होतो, एन्जॉय येत होता. गाडीतून जाता जाता एक छोटासा धबधबा दिसला, तर मी पाहून तो खूप खुश झालो. तर दादा म्हणाला, तो धबधबा काय पाहतो, मी तुला नेतो, चल धबधबा तुला बघायचा आहे ना, चल मी दाखवतो, चल धबधबा बघ. हाय गाईज, आम्ही आता आलेलो आहे धबधब्यावर. खूप छान असा डोंगराच्या वरून झरा वाहतो आहे, तुम्ही पाहू शकता. कोणता धबधबा? सवतसडा धबधब्याचं नाव आहे. तुम्ही पाहू शकता खूप चिपळूण येथे प्रसिद्ध असा धबधबा आहे. खूप छान दृश्य आहे. देवाने दिलेली आपल्याला निसर्गाची देण, ती पैशाने विकत घेता येत नाही, तर ती तिथे जाऊनच अनुभवायला लागते. त्यामुळे माझंसुद्धा नशीब होतं की मी ते सवतसडा धबधब्याची ती निसर्गिक दृश्य मी माझ्या नजरेने पाहिली आणि मी अनुभवलीसुद्धा. खूप छान असं वाटत होतं. आणि काय तो धबधबा होता, डोंगरावरून काय वाहत होता यार, खूप मस्त वाटत होतं. खूप छान असा धबधबा आहे, तुम्ही पाहू शकतात. आणि पर्यटक इथे धबधब्याला पाहण्यासाठी व फोटो काढण्यासाठी पर्यटकसुद्धा थांबत आहेत, तुम्ही बघू शकतात. खूप छान असं निसर्गरम्य वातावरण आहे. खरंच खूप मस्त वाटते. कोकणात खूप छान असं हिरवगार शेत पाहायला मिळते. तुम्ही मनीषला पाहू शकतात, त्याचंसुद्धा फोटो सेशन चालू आहे. तो सुद्धा हिरोपेक्षा कोणत्या कमी नाही आहे. आणि फोटो काढण्यासाठी खास सुनील दादा, तुम्ही पाहू शकता. आमची गाडी आम्हाला सोडून गेली आहे, त्यामुळे आम्ही पायी चाली करून चाललेले आहेत. आम्ही तिघही साईसेवक पदयात्री असल्यामुळे चिपळूण प्रवास आम्ही पायी करत आहोत. मनीषला तुम्ही बघू शकतात, सर्वात मागचा पदयात्री आहे तो आमचा मनीष. त्यानंतर आम्ही तिथून पुढे फिरण्यासाठी निघाले. आणि प्रत्येक क्षणाला सुनील दादा मला सांगत होता की मी तुला एक एक सीन दाखवतो, तू कॅमेरा ऑन ठेव आणि आपल्या ब्लॉगमध्ये दाखव. आणि तिथून पुढे जाताच कोकणातील पवित्र तीर्थस्थान म्हणून कोकणाची शान असलेलं गणपतीपुळे मंदिराचं गेट लागलं आणि मन खूप आनंदी झालं ते पाहून. आम्ही गाडी पार्क केली आणि तिथून दर्शनासाठी आम्ही निघाले. हाय गाईज, आम्ही आता आलेलो आहे गणपतीपुळे येथे. कोकणातील तीर्थक्षेत्र, पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं हे गणपतीपुळे. बघू शकता आता आम्ही आलेलो आहे गणपतीपुळे येथे. आणि गणपतीपुळे येथे जाताच गेटच्या बाहेरच गणपतीपुळे येथे मानाची दहीहंडी लागली होती. आणि आमचीसुद्धा इच्छा होत होती की चल 3 थर लावूया आणि दहीहंडी फोडूया. मनीष सारखा त्या हंडीला बघत होता आणि सांगत होता, चला फोडूया का, चला फोडूया का. त्यानंतर तुम्ही पाहू शकता अमोलदादाबरोबर चालत असलेल्या व्हाईट शर्टमध्ये आपला पप्प्या दादा, तो सुद्धा आमच्यासाठी आला होता. आणि तो माझी इच्छा होती गणपतीपुळे पाहायची, म्हणून अमोलदादांनी त्यालासुद्धा घेतलं होतं. त्यानंतर आम्ही दर्शनासाठी रांगेत गेलो आणि रांगेतून दर्शन घेण्यासाठी निघालो. सगळे भाविक भक्त आपली इच्छा उंदीर मामाच्या कानात सांगून बाप्पापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर तुम्ही पाहू शकता आम्ही सर्वांनी हातपाय धुतले स्वच्छ आणि मंदिरात गेले. अमोलदादाला पाहू शकतात, खूप छान पद्धतीने एकदम स्वच्छ हातपाय धुवत होता. पावसाचे दिवस सुरू होते आणि खूप पाऊससुद्धा पडत होता, तरी पण थोडीफार गर्दी वाटत होती. गणपती बाप्पाला पाहताच मन मोकळं झालं आणि मन भरून आलं.
खूप दिवसापासूनची इच्छा होती गणपतीपुळ्याला जाऊन बाप्पाला पाहायची, पण आमचं खूप छान पद्धतीने दर्शन झालं आणि आम्ही दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर आलो. हाय गाईस, कोकणामधील पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून गणपतीपुळे मानलं जातं. त्यामध्ये खूप इच्छा होती कधीपासून गणपतीपुळ्याला जायची, गणपतीचं दर्शन घ्यायची. पण आज सुनीलदादा आणि अमोलदादाच्या सोबतीने आज गणपतीपुळे येथे आलेलो आहे आणि बाप्पाचं दर्शनसुद्धा झालेलं आहे. खूप छान वाटलं, आनंद झाला, मनसोक्त झालं आणि खूप छान वातावरणसुद्धा आहे इथे आणि खूप पॉझिटिव्ह फिलिंग आहे. खरंच तुम्हीसुद्धा नक्की भेट द्या, खरंच खूप छान आहे. मंदिराला लागूनच खूप छान असा विशाल समुद्रकिनारा आहे. खूप छान पद्धतीचा समुद्रकिनारा आणि साफ आणि स्वच्छ. तुम्ही पाहू शकतात खूप पर्यटक तिथे पाण्यात भिजण्याचा आनंद घेत होते, कारण समुद्रकिनारा एकदम साफ आणि स्वच्छ होता. पण पावसाच्या दिवसामुळे पाणीसुद्धा खवळलेलं होतं आणि खूप मोठमोठ्या लाटा उसळत होत्या. सगळे भाविक भक्त मंदिराच्या बाहेर येऊन फोटोज काढत होते, एक आठवण म्हणून की आम्ही गणपतीपुळ्याला आलो आहे, आम्ही गेलो होतो, एक आठवण म्हणून सगळे भाविक भक्त फोटो काढण्यात मग्न झाले होते. तुम्ही पाहू शकता की प्रत्येक मंदिराला कळसाशिवाय शोभा नाही, पण ह्या मंदिराचा कळस खूप छान दिसत होता आणि त्या कळसामुळे मंदिराचं नैसर्गिक सौंदर्यसुद्धा छान उठून दिसत होतं आणि मंदिराची शोभा वाढवत होतं. खरंच निसर्गामध्ये खूप छान वाटत होतं. मला माझ्या घरच्यांनी व मित्रांनी प्रसाद आणण्यासाठी सांगितलं होतं. हा खास व्हिडिओ मी त्यांच्यासाठीच टाकला होता, कारण लाडू प्रसाद संपलेला होता आणि उद्या सकाळी 6 वाजता मी येणार होता, त्यामुळे मी प्रसाद नाही घेऊ शकलो. समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची खूप मोठी गर्दी झाली होती. पर्यटक खूप आनंदाने, मनमोकळेपणाने, मनसोक्त समुद्राचा आनंद घेऊन पाण्यात भिजत होते आणि खूप सारे पर्यटन आपल्या परिवारासोबत, काही फ्रेंड्ससोबत आले होते आणि एकदम आनंदित एन्जॉय करत होते. खूप छान वाटत होतं. आम्हीसुद्धा खूप एन्जॉय केला. गाईस, तुम्ही बघू शकता गणपतीपुळ्याच्या बाजूलाच असलेला समुद्रकिनारा. खूप छान असा निसर्गरम्य समुद्रकिनारा आहे आणि कुठेही एकदम साफ आणि स्वच्छ समुद्रकिनारा आहे. त्यानंतर दुपारची वेळ झाल्यामुळे आम्हाला भूक लागली होती, त्यामुळे आम्ही गेले नैवेद्य हॉटेलमधील प्रसिद्ध असलेलं असं नैवेद्य हॉटेल. खूप छान असं हॉटेल होतं. हॉटेलमध्ये जाताच सर्वांना प्रश्न पडला की मागवायचं काय. आमचा श्रावण असल्यामुळे सर्वांनी मग व्हेज थाली मागवली. कोकणी पद्धतीचं जेवण होतं आणि आपल्याला मुंबईत जास्त कधी खायला मिळत नाही. काय लागत होतं यार, सुपर. अजून तोंडाची चव काय जातच नव्हती. मग दादा म्हणाला कोकणात आले तर सोलकढी तर पिऊन बघा. आम्ही सोलकढी मागवली आणि काय सुपर लागत होती. गाऊन माझा घसा दुखत होता, पण सोलकढी पिली आणि घसासुद्धा शांत झाला. काय आनंद वाटत होता. मम्मीनी फोन करून सांगितलं होतं की काही नाही आणलं तरी चालेल, पण काजू मात्र घेऊन ये. त्यामुळे आम्हाला सर्वांनाच घ्यायचं होतं, त्यामुळे आम्ही तिथे गेलो आणि अमोलदादालासुद्धा काजू घ्यायचे होते घरच्यांसाठी. त्यामुळे आम्ही गेलो आणि खूप छान पद्धतीने दुकान होतं. खूप छान पद्धतीने ते लोक आम्हाला गायडन्स करत होते आणि सांगत होते. आम्ही 1200 रुपये किलोवाले चांगल्या पद्धतीचे काजू घेतले आणि खूप व्हरायटीज होते काजू. त्यानंतर आम्ही निघालो संगमेश्वर येथे फिरण्यासाठी. तिथे जुन्या पद्धतीची घरं पाहायला मिळाली. महाराजांच्या काळात असलेली घरं कशी होती त्या पद्धतीची घरं आम्हाला पाहायला मिळाली. सगळीकडे जुन्या पद्धतीचंच काम केलेली घरं होती आणि खूप छान वाटत होतं की पूर्वीची घरं पाहायला मिळाली याचा आनंद येत होता आणि खरंच खूप मस्त वाटत होतं. संगमेश्वरमध्ये सुद्धा मानाची दहीहंडी लावली होती. मनीषची इच्छा चालू होती की फोडायची, पण मनीषची ती वरची बिस्किटं वगैरे बघून खूप इच्छा झाली होती अंडी फोडूयात. आम्ही आता गणपतीपुळ्यावरनं निघालेले आहेत गाईस आणि आम्ही आता आलेले आहेत. कुठे आले दादा? जिथे शंभू राजांना अटक केली होती त्या राजवाड्याला पाहायला आलो. शंभू राजांना अटक केली होती त्या राजवाड्याला पाहायला आलेलो आहेत आणि आमच्यासोबत आहे पप्प्या दादा. पप्प्या दादा ना? दादा हाय का दादा? हाय. पप्प्या दादा आम्हाला खूप ठिकाणी, छान छान ठिकाणी फिरवत आहे, सर्व कोकणातलं दाखवत आहे. तुम्ही पाहू हाय गाईस, तुम्ही पाहू शकता शंभूराजांना अटक केली होती तो हा वाडा आहे आणि खूप मतलब जुन्या पद्धतीचा आहे तो, अजून जसाच्या तसाच आहे. या गोष्टीची आम्हाला जास्त माहितीसुद्धा माहीत नव्हती आणि तिथे लिहिलीसुद्धा नव्हती, त्यामुळे या गोष्टीची जास्त तुम्हाला माहिती मी सुद्धा देऊ शकत नाही. पण आम्ही हा वाडा पाहिला. हा पाहू शकता तुम्ही, वाड्याचा प्रवेशद्वार होतं आणि खूप जुन्या पद्धतीचा वाडा होता आणि खरंच
खरंच या गोष्टीची माहिती मिळाली असती तर तुम्हाला सांगण्यात मलासुद्धा आनंद झाला असता आणि तुम्हालासुद्धा माहिती खूप छान पद्धतीने मला सांगता आली असती. पण मलासुद्धा या गोष्टीची माहिती नव्हती, त्यामुळे मीसुद्धा तुम्हाला जास्त काही सांगू शकत नव्हतं. मी वाडा पूर्णपणे बघितला आणि वाड्याच्या आतमध्ये सुद्धा काही जुन्या पद्धतीचे वस्तू तिथे ठेवल्या होत्या. त्यासुद्धा मी तुम्हाला नीट माहिती देऊ शकत नाही, कारण मला त्या गोष्टीची काहीच माहिती नाही आहे. हा वाडा खूप मोठ्या पद्धतीचा होता आणि झाडाझुडपांमध्ये होता. तुम्ही पाहू शकतात की झाडाझुडपांमध्ये वसलेला हा वाडा होता आणि काही जुन्या पद्धतीचे जे गेटला खांब असतात ते सुद्धा तुम्ही पाहू शकता त्या वाड्यामध्ये होते. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो, पण नक्की मला या गोष्टीची काहीच माहिती नाही आहे. आतमध्ये काही गोष्टी होत्या जुन्या पद्धतीच्या, ते सुद्धा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू शकतो, पण काही दिसत नाही आहे, कारण त्या वाड्याला खूप असे लाईनचे पिलर्स होते. त्यानंतर तिथून बाहेर येतात ज्या हंडीवर मनीची नजर होती ती हंडी सर्वांनी गावकऱ्यांनी एकत्र मिळून फोडली. खूप छान पद्धतीने त्यांनी संदेश दिला की आपला मराठमोळा उत्सव आपण सर्वांनी एकत्र येऊन साजरा केला पाहिजे. त्या पद्धतीने गावातील सर्व रहिवासी एकत्र येऊन आपल्या दहीहंडी उत्सवाचा मोठ्या थाटामाटाने उत्सव केला आणि उत्सव पार पाडला. खूप छान पद्धतीने लहान मुलांना प्रोत्साहन केले आणि लहान मुलं वरती चढून हंडी फोडली. खूप मस्त मजा वाटत होती. आम्ही जरी आमच्या एरियात नसलो हंडीसाठी तरी पण आम्हाला कसली कमी वाटत नव्हती, कारण गावसुद्धा आपलंच वाटत होतं. तिथून आम्ही निघाले आणि पुढे आले. कर्णेश्वर महादेवांचं मंदिर होतं. आमचं नशीबच काय, श्रावण सुरू असताना महादेवांच्या मंदिरात जाणे म्हणजे काय भाग्यच असेल ना. खूप पुरातन पद्धतीचं प्राचीन काळातील मंदिर होतं आणि खूप छान मंदिर असं दिसत होतं. मंदिराला पाहताच मन आनंदित झालं आणि मंदिरामध्ये जाताच कर्णेश्वर देवस्थान गणपती बाप्पांची मूर्ती होती. बाप्पांच्या मूर्तीला वंदन करून आम्ही मंदिराकडे गेलो. मंदिराचं काय नक्षीकोरीव काम होतं यार, खूप सुंदर वाटत होतं आणि प्राचीन पद्धतीचं काम असल्यामुळे ते अजून चांगलं वाटत होतं. आणि तिथे एक बाबा होते, त्या बाबांनी मग ते पण संगमेश्वर, हे पण संगमेश्वर, पण कोकण तळतळ कोकण गमिनी कावा कासबा संगमेश्वर ते हे. आता ही पूर्व दिशा, अजून सकाळी सूर्य उगवला तर प्रकाश किरण सूर्यकिरण जातात, नंतर दर्शन घ्या म्हणून सूर्यपासून कोणतेही कर्णाचं कर्णेश्वर, पांडवांचा मोठा भाऊ. 5 पांडवांची 5 ठिकाणी 5 ताट आहेत बघा, 4 बाजूला 4, देवाच्या खाली 1 आहे. आता इथून 5 किलोमीटर सप्तेश्वर आहे, 2-3 किलोमीटर इथे गरम पाण्याची कुंड आहेत, धामणी राजवाडी विचारायचं, आणि इथून 40 किलोमीटर मार्लेश्वर आहे. उंच पहाड आहे, पहाडमध्ये गुहा आहे, जिवंत नाग आहे, धबधबा आहे. मार्लेश्वर सृष्टी सौंदर्य आहे, शांत वातावरण आहे आणि कैलासाचं दर्शन मिळतं, नागराजांचं पण दर्शन मिळतं. हस्तकलेचं आणि शिल्पकलेचं उत्कृष्ट असलेलं हेमाडपंथी कर्णेश्वर मंदिर. आता दर्शन घ्या. हीच मूर्ती वाईचा महागणपती. बाबांना खूप छान अनुभव होता आणि बाबांनी खूप छान अशी माहिती दिली. आम्ही गणपती बाप्पाला वंदन केलं आणि मंदिराकडे गेलो. मंदिराकडे जाताच भोलेनाथांची पिंडी होती आणि खरंच खूप छान नक्षीकोरी काम होतं आणि खूप छान पद्धतीने मंदिर बांधलं होतं. आम्ही मंदिराच्या आत जाताच मन तृप्त झालं, कारण श्रावण महिना सुरू असताना मंदिरात आम्ही आलो आणि तुम्ही पाहू शकतात 5 पांडवांची 5 ताटं. हा 1 ताट होता आणि माझ्या डाव्या आणि उजव्या साईडला 1-1 ताट, असे 3 ताटं होते. आणि तुम्ही पुढे पाहू शकतात की नंदीच्या खाली सुद्धा 1 ताट होतं बघा, तुम्ही पाहू शकतात. आणि एक आतमध्ये आपले भोलेनाथांच्या पिंडीच्या खाली 1 ताट होतं. अशी 5 ताटं होती 5 पांडवांची.
श्री क्षेत्र कर्णेश्वर मंदिराबद्दल तिथे थोडी काही माहिती लिहिली होती बॅनरच्या माध्यमातून. आम्ही वाचण्याचा प्रयत्न केला आणि बॅनरच्या माध्यमातून मंदिराच्या नक्षी कोरीवकाम व मंदिराचा जीर्णोद्धार यावर सुद्धा एक बॅनर लावला होता. त्यामध्ये मंदिराच्या नक्षी कोरीवकामाची पूर्ण डिटेलिंग माहिती दिली होती. तीसुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही तीसुद्धा पाहिली आणि खूप छान पद्धतीचे मंदिरावर नक्षी काम होतं. खूप छान वाटत होतं, तुम्ही पाहू शकतात. त्यानंतर त्या बाबांनी सांगितल्याप्रमाणे 3 नदीचा संगम होतो, अशी नदी पाहायला मिळेल. तर आम्ही ती नदी पाहायला आलो आणि खरंच खूप मोठी नदी होती आणि खरंच तिथे संगम होत होता आणि तिथेसुद्धा महादेवांचं मंदिर होतं आणि म्हणतात की तिथे छावा पिक्चरची शूटिंग झाली होती. बघू शकता छावा पिक्चरची शूटिंग झालेलं स्थळ तुम्ही पाहू शकता. नदीला लागूनच महादेवांचं मंदिर होतं आणि ते मंदिर बघताच आम्ही तिथे गेलो आणि अमोलदादांनी बघितलं तर काय महादेवांची पिंडीच दिसत नव्हती. तर आम्ही सगळे आतमध्ये गेलो आणि बघतो तर काय मंदिर थोडंसं खाली होतं. तर अमोलदादांनी मला लगेच आवाज दिला आणि बोलवून घेतलं. तर मी सुद्धा तिथून लगेच निघालो आणि मंदिराकडे गेलो आणि हातपाय धुतले नदीमध्येच आणि गेलो तर काय मी सुद्धा महादेवांची पिंडी बघत होती. मलासुद्धा पिंडी दिसतच नव्हती, नंदी दिसत होता. मी नंदीचं सुद्धा दर्शन घेतलं पण महादेवांची पिंडीच दिसत नव्हती. मग अमोलदादांनी मला सांगितलं आणि दाखवलं. तर बघतो तर काय मंदिर थोडंसं खाली होतं आणि खूप छान मस्त महादेवांची पिंडी होती आणि श्रावण होता त्यामुळे महादेवांचंच दर्शन होत होतं आणि खरंच मनाला आनंद वाटत होता. आम्ही इथे आलेले आहेत कोकणात फिरायला. पिक्चर बघायला छावा पिक्चरची शूटिंग जिथे झाले तिथे आम्ही आलेले आहेत. त्यानंतर संगमेश्वरमधील फेमस गणेश कृपा दुकानात गेलो आम्ही. तिथे अमोलदादाला आमपापडी घ्यायची होती तर आम्ही सुद्धा गेलो आणि आम्हाला सुद्धा काही गोष्टी आवडल्या. तर आम्ही सर्वांनीच तिथून खूप सारी शॉपिंग केली. मी सुद्धा घरच्यांसाठी काही गोष्टी घेतल्या आणि मलासुद्धा आवडलं होतं. ते दुकान खूप छान होतं आणि ब्रँडेड वाटत होतं, त्यामुळे माझीसुद्धा घ्यायची इच्छा झाली. त्यामुळे मी सुद्धा पटापट खूप साऱ्या गोष्टी घेतल्या. सुनील दादाची खूप इच्छा होती समाधान हॉटेलमध्ये जेवायची, त्यामुळे आम्ही जेवण तिथून पार्सल घेतलं आणि घरी येऊन जेवलो आणि दादाच्या इच्छेनुसार आम्ही त्याच्या आवडीच्या गोष्टी घेतल्या. त्यानंतर रात्री जेवून झोपलो आणि सकाळी उठताच तोंडात ब्रश करण्यासाठी बाहेर आलो आणि काय तो वातावरण नजरेसमोरून जातच नव्हतं. खूप छान हिरवगार वातावरण होतं आणि खरंच खूप छान वाटत होतं. आम्ही तेथून आंघोळ करण्यासाठी नदीवर निघाले. गाडीतून निघाले कारण रस्ता आता झाला होता नदीकडे जाण्यासाठी, त्यामुळे गाडी घेऊन आम्ही नदीकडे निघाले. तिथे जाताच वातावरणसुद्धा छान होतं आणि निसर्गसुद्धा छान होता. पण नदीकडे पोचतात काय नदी खूप भरली होती पाण्याने आणि खूप वेगाने पाणी वाहत होता. जर आम्ही पोहले असते तर नक्कीच दुसऱ्या गावात मिळाले असते. मग आम्ही नाही पोहले तिथून. मग आम्ही पुन्हा तिथून निघण्याचा प्रयत्न केला. थोडा वेळ थांबले, फोटोज वगैरे काढले आणि तिथून लगेच निघाले. किती ग माझे हाल झाले सांगू मी कुणाला, सावली ती निघून गेली पडलो मी उन्हाला.
वासराला सोडून कुठं वासराला सोडून कुठं निघून गेली गाय निघून गेली गाय येना ये ना माझी आई ग ये ना माझी आई ग ये ना माझी आई ग. आणि तिथून आम्ही बाईकडे आले आणि थंड पाण्यात बाहेर गारगार पाण्यात आंघोळ केली. तर तितक्यात बाईने जेवणाची तयारी केली होती आणि श्रावण सुरू असल्यामुळे तिने शेतातली केळीची पानं कापून आम्हाला केळीच्या पानावर जेवणाची तयारी केली. आणि खरंच बाई खूप मेहनती होती. आणि भाकऱ्यासुद्धा तिने चुलीवर भाजल्या होत्या आणि पनीरची भाजीसुद्धा केली होती. आणि पंचपक्वान्न ताटामध्ये दिसत होते वाढलेलं, त्यामुळे जेवणाचा खूप आनंद येत होता जेवतानासुद्धा. आणि तुम्ही बघू शकतात बाईंनी पाळलेली तिची लाडाची मांजर आमच्या अवतीभोवतीच फिरत होती आणि खूप छान वाटत होती. खूप छान पंचपक्वानाचं जेवण बाईंनी केलं होतं आणि आम्ही जेवलो. आणि लगेचच मी आणि अमोलदादा आमची लगेचच घरी जायची तयारी सुरू झाली. आणि आम्ही लगेचच बॅग भरायला घेतली, कारण घरी जायलासुद्धा उशीर होत होता, कारण अमोलदादाच्या मुलाचा वाढदिवस होता. चला गाईज, आता आम्ही निघालेले आहेत खेडवरून डायरेक्ट मुंबई माहीम. वेलकम टू माहीम. आमची आजी बघा अजून टकाटक आहे. आजी हाय कर, हाय असा हात कर, हात असा हात कर, हात टाटा बाय बाय. टकाटक. आणि आमची बाय बाय हात कर. हा सावकाश जाणार. हा फोन करणार, फोन करणार, फोन करणार. चला बाय टाटा. गाईज खूप पाऊस पडतोय आणि आम्ही आता निघाले मुंबईच्या दिशेने माहीमला जाण्यासाठी. खूप पाऊस आहे आणि पावसाने आमची काही पाठ सोडलेली नाही आहे. खूप पाऊस पडतोय त्यामुळे बघा धावतोय. कोकणात अशी रीतच आहे की घरातली कोणीही व्यक्ती गावाला आली की त्यांना बाहेरच्या रस्त्यापर्यंत सोडण्यासाठी घरातली व्यक्ती बाहेर येते. त्याच पद्धतीने बाई आम्हाला सोडण्यासाठी बाहेर आली होती. बाय, आम्ही निघालो ऑन द वे मुंबई. कोकणातील निसर्ग दाखवायचा होता, त्यामुळे सुनील दादांनी अमोलदादाला सांगून गाडी थांबवली आणि खूप छान पद्धतीने निसर्ग दिसत होता. तुम्ही पाहू शकता ती जगबुडी नदीसुद्धा दिसत होती. आणि ह्या दोघांचा विचार होता की यांना इथे जागा घ्यायची होती, त्यामुळे त्यांचा प्लॅनिंग सुरू होता आणि ह्या लोकेशनवर त्यांना जागा हवी होती. बघूया, नक्कीच ते देवाच्या कृपेने लवकरच जागा घेतील. आणि आम्ही पुढे निघालो. CNG भरण्यासाठी आम्ही पुन्हा थांबलो, तर गर्दी लागली होती आणि CNGसाठी आम्ही थांबलो आणि CNG भरली. CNG भरून आम्ही पुढे निघाले. पुढे निघताच सुनील दादा मला सांगतच होता प्रत्येक ठिकाणी की या ठिकाणी आल्यावर तू कॅमेरा चालू ठेव, तुला छान असं निसर्ग बघायला मिळेल. ब्लॉगमध्ये तू घे आणि ब्लॉगमध्ये दाखव.
सगळ्यांना खूप भूक लागली होती आणि मनीषला रोहित वडेवाल्याची चव आली होती. पण आम्ही रोहित वडेवाल्याकडे न जाता आम्ही मैत्री कट्टा येथे गेले आणि मनीषला रोहित वडेवाल्याचीच सारखी सारखी आठवण येत होती. पण आम्ही मैत्री कट्टामध्ये गेले तर मैत्री कट्टामध्ये पण सुद्धा गरम गरम वडा व भजी पाव मिळत होता. त्याने मैत्री कट्टामधील वडापाव खाला तर रोहित वडेवाल्याची चवच विसरून गेला तो. आणि खरंच खूप छान चव होती. आम्हाला सुद्धा आवडली. त्यामुळे आम्ही प्रत्येकी 2-2 वडापाव खाल्ले आणि भजीसुद्धा मागवली. आणि माहीमला पोचलेले आहेत आम्ही. आता वाजलेले आहेत रात्रीचे 12 आणि 12च्या ठोक्याला आम्ही माहीमला पोचलेले आहे. आम्ही 3 दिवसामध्ये खूप सारी धमाल केली, मस्ती केली, मजा केली, एन्जॉय केला आणि खूप सारा छान असं निसर्ग वातावरण पाहायला मिळालं आणि खरंच मनाची शांती झाली. कारण गणपतीपुळ्याचं दर्शन झालं. आणि तुम्ही हा ब्लॉग नक्की पहा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. खरंच तुम्हाला आवडेल. आणि अशीच नवीन नवीन ब्लॉगसाठी आम्हाला प्रोत्साहन करा, प्रतिसाद द्या. चला तर मग तुमचा सर्वांचाच निरोप घेतो. तुमचा सर्वांचा लाडका विघ्नेश तांडेल. ओम साईराम, जय एकविरा, आई माऊलीचा उधो उधो.